म्हणजे आमच्या उजव्या बाजूला जे आहेत ते म्हणजे बबनराव तांबे साहेब यांनी पण झेडपी अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली आहे. आमच्या डाव्या बाजूला जे आहेत आदरणीय अंकुश शेठ जांभळे साहेब यांनी सुद्धा अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली झेडपीची कामं खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. ह्या डिंगोरे पिंपळगाव असेल, डिंगोरे उदापूर असेल, ह्या जिल्हा परिषद गटात सर्वांगीण विकास करत असताना ह्या दोन झेडपींनी आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप अशी विकास कामे केलेली आहेत. त्या विकास कामाच्या जोरावरती आज खऱ्या अर्थानं ही झेडपीची निवडणूक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित या ठिकाणी विजयाची बाजी मारील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. शरीराचे दोन हाते सांगा ना तुम्ही. एकंदरीत आता याच्यामध्ये तुम्हाला उमेदवार कोणता पाहिजे, तुमच्या मनातील उमेदवार कोणता, की कोणाला उमेदवारी दिली गेली पाहिजे? कसं आहे साहेब, या ठिकाणी आता उमेदवार आमच्या गटामध्ये 4-5 उमेदवार प्रामुख्याने इच्छुक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा इच्छुक उमेदवार यांच्या मिसेस आहेत. परंतु उमेदवारी ही एकाला झेडपीला एकाला पंचायत समितीला ही उमेदवारी एकालाच मिळणार आहे, बरोबर. आणि आमदार साहेबांनी आम्हाला जी सूचना दिलेली आहे खऱ्या अर्थानं हेवे दावे बाजूला ठेवून तुम्ही कामाला लागा. आम्ही ज्याला उमेदवारी देऊ आम्ही सक्षमच माणसाला उमेदवारी देणार आहोत. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व आहे अशा माणसाला आम्ही उमेदवारी देऊन त्या जुन्नर तालुक्याच्या विकासाची एक नांदी करण्यासाठी आपला जिल्हा परिषद प्रथमतः आहे म्हणून इकडून विजयाची सुरुवात झाली पाहिजे असं आमच्या माजी आमदार साहेबांचं मत आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आमदार साहेब जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही नक्कीच. राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. जे उमेदवार आहेत सर्वच आपल्याकडून तिकिटाची मागणी करत आहेत. परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवरची परिस्थिती अशी आहे की ज्या भागातील ते नेते उमेदवारी आपल्याकडे मागत आहेत ते जर बंडखोरी करून जर उभे राहिलेच तर त्या विभागामधलं जे मतदान आहे ते त्या ठिकाणी विभागलं जाईल आणि तुतारी या पक्षाचा जो आपण विचार करत आहात याला जो उमेदवार द्याल त्याला नक्कीच फटका बसण्याची शक्यता आहे. काय सांगाल? कसं आहे, एखादा नाराज होणार हे तर नक्कीच आहे साहेब, परंतु प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचं काम त्या निमित्तानं आमचे नेते नक्कीच करतील. आमले साहेब असतील, तांबे साहेब असतील, आमले साहेब असतील हे नक्कीच करतील. परंतु त्यातून सुद्धा जर काही थोडासा जर फटका झाला तर निश्चितपणाने जो उमेदवार उभा आहे त्याच्या कामाच्या जोरावरती, त्याच्या ताकदीवरती आणि त्याच्या जनसंपर्कावरती नक्कीच तो उमेदवार तिथल्या अपक्ष उमेदवाराला, बंडखोर उमेदवाराला नक्कीच मात देईन अशी आम्हाला त्या ठिकाणी शाश्वती आहे. उमेदवारी देताना आपण कुठला प्रत्यक्षात पहिला विचार करणार आणि त्यानंतर उमेदवारी देणार आहात? उमेदवार आम्हाला असा पाहिजे, म्हणजे पहिली गोष्ट उमेदवार तर आम्हाला असं देणार आहेत की ज्या उमेदवारानं आपल्या गावचं असेल, आपल्या भागाचं असेल, आपल्या समाजाचं असेल, सर्वांन्मुख आणि सर्वांना सामावून घेणार जे नेतृत्व आहे तेच नेतृत्व आम्हाला या ठिकाणी देणार आहेत. आणि ते नेतृत्व दिल्यानंतर आम्ही सुद्धा त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. डिंगोरे उदापूर गटामधील आदिवासी समाजाचा उमेदवार निश्चित देणार आहात. परंतु मराठा समाज जो आहे त्याची जो मतदार आहेत ते ज्याच्या पारड्यात पडतील त्याच ठिकाणी याचा हा विजय होणार आहे. नक्की आपल्या मनातील उमेदवार नक्की कोण असं आहे? पहिली गोष्ट आपला हा जो डिंगोरे पिंपळगाव असेल, डिंगोरे उदापूर असेल, हा जो गण आणि गट आहे तो कुठल्याही जाती भेदाला न मानणारा एक समाज म्हणून, एक माणूस म्हणून नक्कीच आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहू. कारण जातीपातीचं राजकारण इकडे कधीच होणार नाही. कारण आम्ही या ठिकाणी भावाभावासारखं या ठिकाणी राहणारी माणसं आहोत. आज या सर्व जाती धर्माची माणसं आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे जातीभेद होणार नाही आणि कुठल्याही एका जातीचं कार्ड या ठिकाणी चालणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो.